वेलकम स्टुडंट. तर या व्हिडिओमध्ये आपण बेसिक मॅथमॅटिक्स सेमिस्टर 1 साठी के स्कीमचा जो बेसिक मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे, तर तो या व्हिडिओपासून आपण स्टार्ट करतो आणि त्याच्यातला पहिला पार्ट जो आहे लॉगॅरिथम. तर तो लॉगॅरिथम आपण या व्हिडिओमध्ये स्टार्ट करतो. त्याचं बेसिक डेफिनेशन, त्याच्या काही बेसिक प्रॉपर्टीज आणि मग आपण सगळा त्याचा पुढचा एक पार्ट आपण बघणार आहोत. तर या प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी खरं तर आपण याचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. तर या प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर याच्यामध्ये लॉगॅरिथम त्याची पहिल्यांदा डेफिनेशन बघूया. तर डेफिनेशन काय दिलेलं आहे? इफ वाय इज इक्वल टू ए रेस टू एक्स इज ग्रेटर दॅन 0. ओके, 0 पेक्षा मोठा पाहिजे नंबर. ए इज नॉट इक्वल टू 1. एची व्हॅल्यू कधीही 1 असणार नाही आणि ए कुठलाही रिअल नंबर असेल. ओके, द नेक्स्ट इज कॉल्ड लॉगॅरिथम ऑफ वाय टू द बेस ए अँड इट इज रिटर्न ॲज एक्स. कसं लिहिता येईल? लॉग ऑफ ए वाय. आता हे डेफिनेशन झाले आपली, पण एक एक्झाम्पल बघूया म्हणजे आपल्याला ती कन्सेप्ट क्लिअर होईल. आता इथे काय लिहिलेलं आहे? इथे लिहिलेलं आहे 2 raised to 3 इज इक्वल टू किती आहे? 8. तर लॉग जसं इंडेक्स मध्ये हा बेस असतो तसं लॉगचाच हा बेस येणार आहे. बेस किती आला त्याचा? 2. तर बेस या ठिकाणी लिहायचा. आता 2 ची पॉवर आपण किती घेतली तर आपल्याला 8 मिळेल. ओके, म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळणार आहे? 8. ते इथं लिहिलं 8. ओके, सो लॉग ऑफ 8 विथ बेस 2 हे रीड कसं करायचं? लॉग ऑफ 8, ओके, लॉग ऑफ 8 विथ बेस 2. त्याचा आन्सर किती येईल? तर 2 रेस टू किती घेतल्यानंतर 8 येईल. तर 2 रेस टू किती घ्यायला पाहिजे? 3. कारण हे तुम्ही चेक करू शकता. म्हणजे 2 into 2 into 2 दॅट इज 2 raised to 3. म्हणजेच काय? 2 to the 4, 4 to the 8. तर याला म्हणायचं त्याचं म्हणजे थोडक्यात हा आपला इंडेक्स फॉर्म झाला. तर त्याचा आन्सर कसं लिहायचं? लॉग 8 विथ बेस 2. तर किती घ्यावा लागेल? 2 चा इंडेक्स 3. हे अशा फॉर्म मध्ये म्हणजे तेच प्रेझेंटेशन आहे, नंबरचं तेच प्रेझेंटेशन आहे. ते फक्त आपण कुठल्या फॉर्म मध्ये लिहिलं? लॉगच्या फॉर्म मध्ये लिहिलं. जसं की आता इथे जस्ट इथे किती आहे? 3 raised to 4 आहे. काही एक्झाम्पल आपण सॉल्विंग साठी पण घेणार. 3 raised to 4 इज 81. 3चं 4 टाइम्स घ्या मल्टिप्लिकेशन. 3 into 3 into 3 is 9, 3 is 9, 9 9 is 81. ओके, हे आपल्याला माहित आहे. मग इथे आपण लॉग मध्ये कसं लिहिणार? लॉग ऑफ इंडेक्सचा बेस किती आहे इथे? 3. हा बेस घेणार. आन्सर किती मिळतं आपल्याला? 81. ओके, तर 3 ची पॉवर किती घेतल्यानंतर 81 येतं? तर 3 ची पॉवर किती घेतो आपण? 4 घेतो. त्यामुळे आपला आन्सर किती येणार? इज इक्वल टू 4. सो दॅट इज लॉगॅरिथमिक फॉर्म. नंबर तेच आहे, फक्त प्रेझेंटेशन एक्सपोनेन्शियलचं लॉगॅरिथम. आणि म्हणून पुढचा पॉईंट काय दिलेला आहे? ax रेस टू वाय याला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतो किंवा इंडेक्स फॉर्म म्हणतो. आणि तेच जर का नंबर आपण अशा फॉर्म मध्ये लिहिलं लॉगच्या, तर त्याला कुठला फॉर्म म्हणायचा? लॉगॅरिथमिक फॉर्म. एक्सप्रेशन तेच आहे, त्याची व्हॅल्यू किंवा त्याचं इक्विव्हॅलन्स आहे तोच आहे. फक्त प्रेझेंट करताना आपण एक्सपोनेन्शियल किंवा इंडेक्स कशामध्ये प्रेझेंट करतो? लॉग मध्ये त्याचं प्रेझेंटेशन करतो. आता लॉगॅरिथम ऑफ निगेटिव्ह नंबर्स, समजा लॉग ऑफ ए म्हणजे बेस कुठलाही असू दे. समजा मी -5 घेतला, निगेटिव्ह नंबर घेतला, तर निगेटिव्ह नंबरचा लॉग डिफाईन होत नाही. तसंच लॉग ऑफ 0, तर एखाद्या नंबरचा कुठलाही एक्सपोनंट घेतला तरी 0 येत नाही असं. त्यामुळे 0 आणि निगेटिव्ह नंबरचा लॉग डिफाईन होत नाही. म्हणूनच डेफिनेशन मध्ये बघा आपण सुरुवातीला ए इज ग्रेटर दॅन 0 कंडिशन टाकले आणि ए नॉट इक्वल टू 1. ओके, 1 सुद्धा घ्यायचं नाहीये. ग्रेटर दॅन 1 असं सुद्धा केलं असं तरी चाललं असतं. ओके, नाव नेक्स्ट लॉज ऑफ लॉगॅरिथम. लॉगॅरिथमचे काही लॉज आहेत, तर ते आपण याच्यामध्ये बघूया या पार्टमध्ये. इथे फर्स्ट लॉग ऑफ AMN. ओके, तर मग याला आपण प्लस मध्ये लिहू शकतो लॉग. लॉग ऑफ AMN काय करू शकतो? M प्लस बेस तोच ठेवायचा ए प्लस लिहू शकतो. म्हणजे समजा असं असेल, एखादा नंबर घेऊन बघूया. लॉग ऑफ बेस कुठलाही असेल ए, समजा इथे काय असेल 5 into 3. हे तुम्ही कसं लिहू शकता? लॉग बेस तोच ठेवायचा लॉग 5 प्लस लॉग 3. ओके, तेच डिवाइडचं आहे. डिवाइडच्या वेळेला काय करू शकतो आपण? मायनस मध्ये लिहू शकतो. आता रेस टू n असेल, ही प्रॉपर्टी मेन आहे. तर समजा असं एखादं आहे लॉग ऑफ 5 रेस टू 2 रेस टू 3 आहे. तर हे तुम्ही असं लिहू शकता. या 3 ला इकडे पुढे आणायचं लॉगच्या. तर ते इथे लिहिलं 3 लॉग बेस 5 आणि 2. म्हणजे जो इंडेक्स आहे तो आपण लॉगच्या समोर लिहू शकतो. म्हणजे n ला इथे आणू शकतो. म्हणून इथे घेतलंय बघा n. आणि हा चेंज ऑफ बेसची प्रॉपर्टी आहे. किंवा ह्या प्रॉपर्टीमध्ये आपण काय करू शकतो? इथे लॉग एखाद्या ए मध्ये करायचं कन्वर्ट आपण. लॉग ए वरती m अपॉन n. असं लिहू शकतो आपण. त्याच्यावेळी प्रॉपर्टी युज करताना आपण बघूया. आता इथे बघा ए रेस टू 0चं 1 आहे, तर लॉग ऑफ ए विथ 1. तर ए ला 1 करायला इंडेक्स किती लागलाय? 0.
त्यामुळे 1 येणार. आता हे माहिती आहे आपल्याला ए रेस टू 1 इज ई, त्यामुळे लॉग ऑफ ही प्रॉपर्टी लक्षात ठेवा. ए विथ बेस ए म्हणजे बेस पण तोच असेल आणि नंबर पण तोच असेल, तर त्याचा आन्सर किती येतं? 1 येतं. जसं की लॉग ऑफ 5 त्याचं किती येणार? 1. लॉग ऑफ 7 किती येणार? 1. ओके. आणि ही एक प्रॉपर्टी नोट करा, ए रेस टू लॉग वाय विथ बेस ई. थोडक्यात लॉग ए ला ई कॅन्सल होणार आहे आणि फक्त वाय आन्सर आहे. ओके. आता त्याच्यावरचे काही क्वेश्चन आपण आहेत जे सॉल्व्ह केलेले आहेत ते बघूया. राईट द फॉलोइंग युझिंग लॉगॅरिथम्स इन्स्टेड ऑफ पॉवर्स. हे सगळे आपल्याला पॉवर्सच्या फॉर्म मध्ये दिलेले आहेत. ते आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचे? तर लॉगच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे. आता पहिलं बघा, पहिलं काय आहे याच्यातलं? 8 रेस टू 2 इज इक्वल टू 64. सो लॉग ऑफ इंडेक्स मध्ये याचा बेस किती आहे? 8. तर तो इथे घ्या बेस. आन्सर किती आलाय आपलं? 64. ते इथे लिहा. आणि किती इंडेक्स लागलाय? 2. तर त्याचं इथे आन्सर आहे 2. म्हणजे लॉग फॉर्म मध्ये काय झालं? लॉग ऑफ 64 विथ बेस 8 इज 2. तसंच आता इथे लॉग ऑफ बेस किती आहे? 3. तो बेस इथे लिहिला 3. आन्सर किती पाहिजे? 243. इंडेक्स किती घ्यावा लागला आपल्याला? 5. ओके. सो हे त्याचा आन्सर असणार आहे. बाकीचे 2 आहेत ते तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. ओके, प्रॅक्टिससाठी. त्याच्या पुढचं आहे 10 रेस टू -3 इज इक्वल टू. सो इथे सुद्धा काय करणार? लॉग ऑफ बेस किती आहे? बेस इथे लिहा 10. आन्सर किती पाहिजे आपल्याला? 0.001. आणि त्यासाठी इंडेक्स किती घ्यावा लागणार आहे? -3. दॅट इज रिक्वायर्ड. सेम इथं हे पण सिंपल आहे. सो लॉग ऑफ बेस किती आहे? 3 आहे. बेस किती आहे? 3. त्याच्यानंतर आन्सर किती पाहिजे आपल्याला? 1/9. आणि त्यासाठी इंडेक्स किती घ्यावा लागतोय? हे सगळं करायला -2. नेक्स्ट एक्झाम्पल याच्यामध्ये आहे 49चं स्क्वेअर रूट. सो स्क्वेअर रूट म्हणजे लक्षात ठेवा, स्क्वेअर रूटचं मिनिंग काय? इंडेक्स किती असतो त्याच्यामध्ये? स्क्वेअर रूट मीन्स इंडेक्स 1/2. सो 49 मी कसं लिहू शकतो? रेस टू 1/2 इज इक्वल टू 7. सो 49 सॉरी, लॉग ऑफ बेस किती आहे? 49. आणि मग आन्सर किती? बेस 49, आन्सर किती पाहिजे? 7. या सगळ्यासाठी काय करावं लागतं? इंडेक्स किती घ्यावा लागतो? 1/2 अँड दॅट इज रिक्वायर्ड. ओके. नेक्स्ट आता आपण हेही बघूया याच्यातलं. लॉग ऑफ नंबरचा बेस किती आहे? 32. तो इथे लिहूया 32. आन्सर किती पाहिजे आपल्याला? आन्सर पाहिजे 1/4. आणि त्यासाठी इंडेक्स किती घ्यावा लागणार? -2/5. ओके, दॅट इज रिक्वायर्ड रिप्रेझेंटेशन इन लॉगॅरिथमिक फॉर्म. तर हे बघितलं. आता नेक्स्ट टाईपचं क्वेश्चन. तर आता सेकंड टाईपचे क्वेश्चन बघूया. सेकंड टाईपचा क्वेश्चन आहे इव्हॅल्युएट द फॉलोइंग. इथे जे व्हॅल्यू दिले ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. या कॅल्क्युलेट करत असताना इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण इंडेक्स फॉर्म मध्ये सुद्धा कन्वर्ट करणार त्याला. लेट पहिली व्हॅल्यू कुठली फाइंड आउट करायची? लॉग विथ बेस टू 32. हा किती येतं? तर त्याला काय सपोज करूया? एक्स सपोज करूया. मग हा आपण इंडेक्स फॉर्म मध्ये कसं लिहिणार? तर बेस 2 आहे तर 2च घ्या. इथे जे आन्सर आहे ते नेहमी इंडेक्सला घ्यायचं एक्स. आणि हे जे आन्सर आले 32 ते इज इक्वल टूच्या पलीकडे जायचं. ओके. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? इंडेक्स मध्ये कन्वर्ट करू शकता. 2 रेस टू एक्स 32. आता 32 तुम्हाला जर तुम्ही हे करून बघितलं 2 × 2 × 2 × 2 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32. म्हणजे 32 तुम्हाला कसं लिहिता येईल? 2 रेस टू 5 आणि वरती इकडे किती आहे? 2 रेस टू एक्स. ओके. तर हे दोन्ही करायचे. मग आता इथे दोन्हीचा बेस सेम आहे. ओके. बेस सेम असेल तर इंडेक्स पण काय होणार? सेम होणार. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येणार? एक्स इज इक्वल टू 5. आणि तेच तर आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. म्हणून फायनल आन्सरला लॉग ऑफ 32 विथ बेस 2 इज 5. हे आपलं पहिलं आन्सर येणार त्याच्यात. आता जसं आपण हे सॉल्व्ह केलं तसंच तुम्ही हे सॉल्व्ह करायचं. लॉग ऑफ 1000 विथ बेस 10. याच्यामध्ये मी तुम्हाला हिंट देतोय 1000 कसं लिहिता येईल तुम्हाला? तर 1000 हा कुणाचा इंडेक्स आहे? 10चा सॉरी क्यूब आहे. लॉग हे सॉल्व्ह करून देतो मी, कारण इथे प्रॉपर्टी सुद्धा यूज करता येईल आपल्याला. तर सेकंड एक्झाम्पल बघा. लॉग विथ बेस 10 आणि किती आहे ते? 1000. ओके. तर याला पहिल्यांदा काय स्टेप करूया? एक्स मारूया इथे. ओके. किंवा डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकतो आपण. डायरेक्ट सांगतो मी. इज इक्वल टू लॉग ऑफ 10 1000 म्हणजे किती येणार? 10 रेस टू 3. ओके. कारण 10 मल्टिप्लाय 10 मल्टिप्लाय 10 करा 1000 येणार. आता इथे हा जो इंडेक्स 3 आहे तो इथे आपण समोर लिहू शकतो. इथे आहे तो 3 इथे समोर लिहिला. लॉग विथ बेस 10 टू द 10. इथं कुठली पॉवर वापरली? सॉरी, प्रॉपर्टी वापरली आपण. लॉग ऑफ ए एम रेस टू एन असेल म्हणजे वरती पॉवर एन असेल तर एन इकडे लिहू शकतो आपण. एन लॉग विथ बेस म्हणजे इंडेक्स जो आहे तो पुढे लिहू शकतो आपण. आता लॉग विथ बेस 10 दोन्ही सेम आहे.
तर त्याचा आन्सर किती येतो 1. म्हणजे काय होणार याचा आन्सर लॉग, त्याला कुठला रूल वापरणार आपण, लॉग बेस पण ए असेल आणि इथं पण ए असेल. तर मी इथं लिहितो बेसला ए आहे आणि इथं पण ए, त्याचा आन्सर किती येतो 1 येतो. ओके, सो 3 into 1 किती येणार 3 येणार. ओके, आता त्याच्या पुढचा हा थर्ड वन, लॉग ऑफ, त्याला मात्र एक सपोज करावा लागेल आपल्याला. थर्ड वन लॉग ऑफ 81 परत किती आहे पुढे 3 इज इक्वल टू एक्स. त्याला सपोज करूया लेट लॉग ऑफ 81 लॉग ऑफ 3 विथ बेस 81 इज इक्वल टू एक्स. आता हे इंडेक्स फॉर्म मध्ये कसं लिहिणार आपण, इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिताना तर बेस आहे 81. ओके, हा बेस घ्यायचा, रेस टू किती घ्यायला लागेल एक्स, त्यावेळी आपल्याला आन्सर किती मिळेल 3 मिळेल. ओके, तर आता इकडे 3 आहे म्हणजे इकडे सुद्धा 3 येते का बघा. तर 3 रेस टू किती घेतल्यानंतर 3 रेस टू वरचा एक्स आहे पासून 3 रेस टू किती घेतल्यानंतर 81. 3 3 जा 9, 9 3 जा 27, 27 3 जा 81. हे किती टाइम्स झाले 4 टाइम्स. त्यामुळे 3 रेस टू किती करणार 4 इज इक्वल टू 3. इथे 3 4 इंडेक्स ऑफ इंडेक्स असेल तर मल्टिप्लिकेशन होणार इंडेक्सची प्रॉपर्टी. 4 इंटू एक्स 4x इज इक्वल टू 3, काही नाही म्हणजे इंडेक्स किती असणार इथे 3 रेस टू 1. तर बेस सेम आहे, तर इंडेक्स पण काय होतील सेम होते. ओके, दोन्ही सेम होते. सो 4x इज इक्वल टू 1. सो एक्स किती येईल मल्टिप्लाय 4चा काय होईल डिवाइड 1/4. सो एक्स इज इक्वल टू 1/4 अँड दॅट इज रिक्वायर्ड. ओके, मल्टिप्लायचा डिवाइड झाला, तर ही आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली. एक्स म्हणजेच आपण याला हे सपोज केलं होतं इज इक्वल टू एक्स. देअरफोर लॉग ऑफ 3 विथ बेस 81 इज एक्सची व्हॅल्यू किती आली 1/4 हे आपला आन्सर झाला. ओके, आता याच्यामध्ये लॉग ऑफ हे फाइंड आउट करायचं लॉग ऑफ 4 0.25. तर याला काय सपोज करूया लेट एक्स व्हॅल्यू बी एक्स, त्याची व्हॅल्यू काय असेल एक्स असेल. मग आता इथे इंडेक्स फॉर्म मध्ये कसं लिहिणार, इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिताना बेस 4 आहे तोच ठेवा बेस. किती घ्यावा लागेल इंडेक्स रेस टू एक्स, जेणेकरून आन्सर किती आलं पाहिजे 0.25. ओके, 0.25 हे आपण डेसिमल मध्ये कसं लिहू शकतो 25/100. ओके, कारण का 25/100 2 0 आहे, त्यामुळे डेसिमल येताना किती येणार 0.25. हे लक्षात ठेवा, हे आपण असं कन्वर्ट करू शकतो. ओके, 25/100. आता इकडे 4 रेस टू एक्स आहे, इथे काय होईल 25 1 जा 25, 25 4 जा 100. सो 4x इज इक्वल टू 1/4. नाव 4x इज इक्वल टू, इथे इंडेक्स काही नाही म्हणजे किती असणार आहे 1 असणार आहे 4 रेस टू 1. तो वरती जर आला न्यूमरेटर मध्ये तर 4 रेस टू किती होणार मायनस, कारण a रेस टू 1/a रेस टू मायनस m असेल तर हा वरती येताना काय होणार पॉझिटिव्ह होणार. ओके, किंवा प्लस m असेल तर वरती येऊन काय होणार मायनस, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह होणार. आता इथे बेस सेम आहे, ते इंडेक्स पण काय होणार सेम. सो एक्सची व्हॅल्यू किती आली एक्स इज इक्वल टू -1. याचा आन्सर किती येणार देअरफॉर दिस इज -1. तर यालाच आपण एक्स सपोज केलं आणि एक्स किती आलाय -1. सो हे त्याचा आन्सर झाला, ते फायनल आहे. आता इथे जे फिफ्थ वन आहे तर 1000चं क्यूब रूट. ओके, 1000चं क्यूब रूट केलं आपण तर ते किती येणार आहे जस्ट अ मिनिट सॉरी, इथे याचं जर क्यूब रूट केलं तर लॉग ऑफ 1000चं क्यूब रूट येणार बेस 10 आहे, याचं सुद्धा क्यूब रूट किती येणार 10 येणार, मग त्याचा आन्सर किती येणार 1 येणार. ओके, सो हे डायरेक्ट करू शकतात. आता याचं सुद्धा 3 रेस टू 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय असं किती वेळा करावं लागेल म्हणजे 243 येईल, तर ते फाइंड आउट करा, त्याच्यावरून आन्सर मिळेल. आपण हे 7th वन आहे ते बघूया इथे. ओके, सो लॉग ऑफ 343, तर याला एक्स सपोज करूया लेट एक्स इज इक्वल टू लॉग विथ बेस 343, लॉग ऑफ 7 विथ बेस 343, त्याला एक्स सपोज केला आपण किंवा हे असं लिहूया जस्ट अ मिनिट लॉग ऑफ 343 सॉरी लॉग विथ बेस 343 लॉग ऑफ 7. सो याला एक्स सपोज केलं लेट. आता हे एक्स सपोज केल्यानंतर इंडेक्स फॉर्म मध्ये कसं लिहिणार बेस आहे तोच 343, त्याचा इंडेक्स किती घ्यायचा एक्स, जेणेकरून आन्सर किती आलं पाहिजे 7. तर शक्यतो 343 ला 7च्या याच्यामध्ये तर 7 रेस टू 3 केलं म्हणजे 7 मल्टिप्लाय 7 मल्टिप्लाय 7, तर ते किती येणार आहे 343. मग याला कसं लिहिलं 7 रेस टू 3 लिहिलं, तसं इकडे 3 आणि त्याच्यावरती इंडेक्स किती आहे परत एक्स. ओके, आणि इकडे 7.
तर 7 raised to 3 म्हणजे या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन होणार 7 इज इक्वल टू 3x आणि इथे काही नाही म्हणजे किती येणार इंडेक्स 1. सो 7 raised to 1. सो 3x इज इक्वल टू किती येणार आहे आन्सर 1. ओके, बेस सेम आहे त्यामुळे दोन्ही इंडेक्स पण सेम येणार. मल्टिप्लायचं काय होईल डिवाइड. सो x इज इक्वल टू 1/3 अँड दॅट इज करेक्ट 1. ओके, तेच तर आपल्याला फाइंड आउट करायचं. तर अशा प्रकारे पहिल्या पार्टमध्ये आपण काही एक्झाम्पल बघितले. नेक्स्ट पार्टमध्ये त्याच्या नेक्स्ट टाईपची जे एक्झाम्पल आहे ती बघू. ओके, थँक्यू.